गावाकडची सकाळ म्हणजे मनाला शांत करणारी असते. समोर हिरवंगार वातावरण, गाई, म्हशी, मेंढ्यांचा आवाज. कसं वाटतं ना सगळं? शहराच्या धावपळीमध्ये हे कुठं आपणाला पाहायला भेटतं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये. कारण की आजचा ब्लॉग मी छोटासा बनवते. तब्येत काहीशी बरी नाही आहे, त्यामुळे आजचा ब्लॉग खूप छोटासा असणार आहे. थोडेफार काही जे चांगले क्षण आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करते. तर इथला थोडासा पुदिना काढून घेते, कारण घसा पण जरासा बसल्यासारखं झालं आहे. काढा बनवायचा आहे, त्यासाठी कुंडीमध्ये लावलेला पुदिना चांगला आला आहे. आणि या कुंडीमधलं हे जे रोप आहे ना, ते मिरचीचं रोप आहे. आणि साईडला बघा कुंडी थोडीशी फुटलेली दिसते का नाही, हे ऐश्वर्यचं काम आहे. बॅट बॉल खेळताना मला वाटते 2 तरी कुंडे त्याच्याकडून अशा फुटलेल्या आहेत. ही एक आणि दुसरी एक. तर यामध्ये मी चिनी गुलाब लावला. परत इथं आळू लावलेला आहे, आळूचा गड्डा. आणि साईडची ही जी कुंडी आहे ह्याच्यात पण थोडासा पुदिना आणि गुलाबाची कांडी एक लावली होती. मग ती गुलाब सुकल्यानंतर मग मी पुदिना लावला त्याच्यामध्ये. म्हटलं कुंडी रिकामी नको ठेवायला. मुळ्याचं जे देठ असतं ना, ते लावलं होतं. तर एवढं फुटून आले, किती छान आले बघा. याला मुळ्याच्या शेंगा येतात कोवळ्या कोवळ्या अशा, आणि खायला मस्त लागतात. कशाने पानं असं झालं तरी का उन्हामुळं? उन्हामुळे झाले बघू कसे झाले ते. सुकले गव्हाचे जरा वाळल्यासारखी झाली. चांगलं नाही वाटत नाही म्हणून सुकलेली सुकलेली काढा लागली. चांगलं वाटत नाही. जरा कुंडीत फिरवू का? नको नको ना. बस अरे बरं. भिंतीला थटतंय रे हे. असू दे असू दे. असू दे का? इथं पण आता थोडी थोडी कशामुळे अर्ध पान असं चांगलं ताजं आहे ना, अर्ध वाळल्यासारखं झालं. ते कट करत राहायचं आठवड्यात. ही छान आले पानं बघा अशी गळायला लागली. दुपारी थोड्या वेळ जराशी झोपले, कारण मग अशीच म्हटलं होतं की तब्येत काय एवढी बरी नाही आज. तर उठल्यानंतर थोडीफार कामं आवरली आणि आता ज्यूस बनवून दे म्हटले अण्णा, त्यामुळे ज्यूस बनवायला लागले. तर त्यासाठी इथे मी गाजर घेतलेत 3, बीट घेतलेलं आहे आणि ॲपल घेतलं. आणि याची रेसिपीसुद्धा मी आपल्या रेसिपी चॅनलवरती अपलोड केली आहे. सोबतच याचे जे काही भरपूर असे आपल्या शरीरासाठी फायदे आहेत ते सुद्धा त्यामध्ये सांगितलेत, आणि आत्तासुद्धा सांगणार आहे. तर त्या अगोदर बघा इथे 3 मी गाजरं घेतलेत, कारण छोटे छोटे असल्यामुळे 3 घेतलेत. गाजर स्वच्छ धुवून घेतले तरीसुद्धा वर अशा छोट्याशा अशा मुळ्या असल्यासारखं दिसत होतं, म्हणजे देशी गाजर इथे. त्यामुळे वरून असं चाकूने जरा थोडंसं काढले त्याचं. बीट एक घेतले आणि ॲपल एक घेतले. आता बीटची सुद्धा मी साल काढून घेते. बीट खाण्यात आलं ना की आपलं हिमोग्लोबिन वाढतं, त्यामुळे बीट हे आठवड्यातून एकदा थोडंसं तरी खाल्लंच पाहिजे. बऱ्याच जणांना बीट खायला आवडत नाही, मग असं काही ना काहीतरी नवीन रेसिपी बनवायची, मग खावंसं वाटतं बीट. तर त्याचीसुद्धा साल काढून घेतली मी. आता हे जे मी शूट करते ट्रायपॉड सेट करून करते, कारण की काय होतं की मला रेसिपीसुद्धा अपलोड करायची आहे. त्यामुळे मग म्हटलं ब्लॉगमध्ये पण होईल आणि रेसिपीसाठी सुद्धा होईल. अधूनमधून बघा असं लाईटचा पण प्रॉब्लेम होतो आहे, आणि मोबाईल पण जरासा प्रॉब्लेम द्यायला लागला आहे, कारण की स्पेस नाही आहे त्यामध्ये. भरपूर असे व्हिडिओ झालेत आणि मला काय एडिटिंग करायला वेळ भेटत नाही. तर आता ॲपलची सुद्धा साल काढून घेते. ब्लॉग खरंच खूप छान आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. आणि अधूनमधून माझ्या ब्लॉग चॅनलवरती सुद्धा एखादी छान अशी रेसिपी मी अपलोड करत असते, कारण की बऱ्याच जणांना माझा रेसिपी चॅनल माहिती असेल किंवा नसेल, त्यामुळे ब्लॉग पाहतात खूप जण, म्हणून मी ब्लॉग चॅनलवरती अपलोड करत असते आणि माझ्या रेसिपी सर्वांना आवडतात. तर इथे पहा बोलत बोलत सगळी साल पण काढून झाली. आता याच्या फोडी कट करून घ्यायच्यात. ॲपलमुळे आपली एनर्जी वाढते, आणि गाजर खाल्लं ना की डोळ्याचे आजार, म्हणजे डोळ्यासाठी गाजर चांगलं असतं. अण्णांना पण आमच्या डोळ्याला थोडंसं अंधुक दिसतं, आणि वयामानानुसार होतं, आणि अगोदर पण त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे डोळ्याचं. आणि डोळ्यांसाठी बघा कच्च्या भाज्या म्हणजे पालेभाज्या, त्यानंतर बीटरूट, गाजर आणि टोमॅटो असं अधूनमधून मी त्यांना देत असते. तर व्यवस्थित चांगलं हे बारीक असं व्हावं म्हणून मी फोडी छोटे छोटेच केलेत. त्यानंतर यामध्ये आल्याचे 2-3 काप घालायचे, जास्त आलं नाही वापरायचं. 2च घातलेत, आणि अर्ध्या लिंबाचा रस.
बारीक करताना थोडंसं पाणी घालायचं म्हणजे छान असं हे बारीक होते बघा. एकदम मस्त वाटून घेतले आणि गाळणीने गाळून घ्यायचे. जास्त पाणी नको म्हणून थोडंसंच पाणी घातलं होतं. दोघांपुरता ज्यूस झालेला आहे बघा आता, ऐश्वर्याला आणि अण्णांना. सापडते त्याला. लकीचा खेळ किती भारी आहे बघा, किती छान खेळायला लागले ना. लकी ज्यूस बनवलाय, टेबलवर सांडलं जरा. ऐश्वर इकडे बाळ. 9 ते 5 आहे. परवा कदाचित सकाळच्या असतात काय? आजूला ज्यूस दे. ज्यूस आहे. ABC ज्यूस आहे. असं लागलं. मला पण आवडलं. आणि बीटरूट आणि आला आणि ही ज्यूस बनवण्याचे बरेचसे प्रकार माझ्या रेसिपी चॅनेलवरती तुम्हाला नक्की बघायला मिळतील. बाहेरचे विकतचे तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा असा हेल्दी ज्यूस मुलांसाठी कितीतरी पटीने चांगला असतो. तर मंडळी, आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे ब्लॉग जर पाहिजे असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा ब्लॉगसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.